नमस्कार. सातारा ते सिंगापूर या मालिकेतील हा 10वा भाग. शांगी विमानतळावरती विमान टेकलं तिथपर्यंत आपण आलो होतो. त्या पुढचा भागात शांगी विमानतळ तेव्हा नुकताच बांधला होता. हा जगातला जवळजवळ सर्वोत्तम विमानतळ आहे असे तेव्हा मानले जात असे. अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त, सुंदर प्रकाश योजना आणि फ्रीपोर्ट असल्याने कस्टमचा, इमिग्रेशनचा जात जवळजवळ नाहीच. त्यात प्रशस्त कारंजी आणि ती सुरू असलेली बरं का, हॅलोजन लॅम्प्स तेही सुरू असलेले. कारण सातारला हे सांगायला लागतं नेहमी. शीतावरून भाताची परीक्षा तशी विमानतळावरून राष्ट्राची कल्पना येते असे म्हटलं तर वावगं ठरू नये. हे बेट पुरातन काळापासून व्यापारासाठी प्रसिद्ध. श्रीविजय साम्राज्याच्या राजाने फार पूर्वी या बेटावर हिंदू संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या सिंहासारख्या विशिष्ट आकारामुळे त्याला सिंहपुरम हे नाव दिले. पुढे 19व्या शतकात सर रॅफल्स या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने याचे महत्त्व ओळखून तेथे वखार करून चंचू प्रवेश केला आणि त्या चंचू प्रवेशाचा मुसल प्रवेश होऊन पुढे ते ब्रिटिश आधिपत्याखाली गेले. त्या साम्राज्याची ब्रिटिश साम्राज्याची वसाहत म्हणून झाले. याच कालावधीत भारतीयांच्या बरोबरच मलाय, चिनी वगैरे नागरिकही या बेटावर आले. इंग्रजी राजवटीत उच्चार बदलतात. खडकीची किरकी झाली, मुंबईची बॉम्बे होते, तसे सिंहपुरम ते सिंगापूर झाले. आणि जसे आता बॉम्बेची परत मुंबई करणे अवघड झाले, तर ही आता सिंहपूर होता अजून सिंगापूरच राहिले आहे. बॉम्बेची मुंबई आता झाली, 83 झाली, तोपर्यंत झाली नव्हती. चळवळ चालू होती आणि चळवळी अशा अजून चालू आहेत. आता औरंगाबादची चळवळ चालूच आहे आपली. ही वसाहत 1965 मध्ये स्वतंत्र झाल्यावर तेथे लोकशाही राज्यघटना स्वीकारण्यात आली. जी ब्रिटिश कॉलनी होती ती कॉलनी जाऊन स्वतंत्र राज्य झालं, ते स्वतंत्र देश झाला. ही लोकशाही खऱ्या अर्थाने बहुवंशीय, बहुभाषिक आणि बहुधार्मिक आहे. साधारण 45% चिनी, 40% मलाय, 6% भारतीय व राहिलेले इतर वंशाचे अशी लोकसंख्या आहे. राज्यकारभाराची अधिकृत भाषा इंग्लिश, पण चायनीज, मलाय, तामिळ याही भाषा राजमान्य आहेत. मुख्य बेट आजूबाजूची लहान लहान बेटे मिळून एकूण क्षेत्र सुमारे 700 चौरस किलोमीटर. करा 700 चौरस किलोमीटर म्हणजे साधारण सातारा जिल्हा एवढा आकार. अर्थात जगातल्या सर्वच बेटाप्रमाणे इथेही लँड रिक्लेमेशनची खटपट सुरू आहे. त्यामुळे आकारमान सुद्धा थोडं थोडं वाढत चाललेलं आहे. हे जगातले नावाजलेले सुरक्षित बंदर आणि फ्री पोर्ट असल्याने व्यापाऱ्यांना वरदान ठरणार आहे. आपली समजूत अशी की मुंबई हे खरे गजबजलेले बंदर, कारण तेथे जहाजांना बर्थ मिळत नाही, म्हणून बरेच दिवस लांब थांबावे लागते. गर्दी जास्त, तेथे धंदा जास्त असे आपले सोपे गणित असते. पण सिंगापूर हे जगातले दुसऱ्या नंबरचे बंदर आहे. पहिला नंबर मुंबईचा वाटत असताना आपले अज्ञान कसे दाखवायचे म्हणून मी चाचपणी केली आणि आमच्या ज्ञानात भर पडली की रॉटरडॅम हे पहिल्या नंबरचे बंदर आहे. सिंगापूर फ्रीपोर्ट असल्याने जास्तीत जास्त व्यापार, वस्तू सर्व स्वस्त. शांगीतून बाहेर पडल्याबरोबर आमचा सिंगापूरचा गाईड जॉकी आमची वाटच पाहत होता. होती नव्हे बरं का, जॉकी हा जॉकीच होता. एअर कंडिशन कोचमध्ये बसल्यावर त्याने सिंगापूर शहराची नियमावलीच आम्हाला सांगितली व आम्हाला धक्काच बसला. बसमध्ये, टॅक्सीत, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई. रस्त्यात केर कचरा, सिगारेटची थोटके, बसची तिकिटे टाकण्यास मनाई. पादचाऱ्यांना क्रॉसिंग सोडून इतर ठिकाणी रस्ता क्रॉस करण्यास मनाई. म्हणजे एकूण मनाईच मनाई. बरे नुसते कागदावर नाही, यातल्या कोणत्याही मनाईची मना तोडली तर $50 ते $500 म्हणजे 250 ते 2500 रुपयापर्यंत दंड. कोणाची चिठ्ठी चपाटी आणली किंवा फोन आला तरी सुटका नाही. या नियमांच्या पालनामुळे संपूर्ण गाव एकदम स्वच्छ. मला शंका आली, इथे काय प्रशासकांचा कारभार आहे का? पण नाही म्हणे, प्रशासनच चांगले आहे. या स्वच्छतेबरोबर सौंदर्य जोपासण्याचा आणि वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. सर्व रस्ते रुंद, त्या दुतर्फा झाडे, त्याच्यामध्ये सुरेख बागा व हिरवळी. म्हणून सिंगापूरचे नागरिक अभिनय म्हणतात की इतर शहरामध्ये बागा असतात, पण आमचे शहरच बागेत अधोमुळे बसलेले आहे. सौंदर्य जोपासण्याचा भाग म्हणून नवीन इमारती बांधताना सुद्धा ही दृष्टी ठेवली जाते. 40-50 मजली इमारती आहेतच,
पण आता सिंगापूरच्या खऱ्या प्रणेत्याच्या नावाने रॅफल सिटी म्हणून अतिप्रचंड 71 इमारत बांधण्याचं काम आम्ही गेलो तर सुरू होतं. प्रत्येकी 30,000 चौरस फुटाचे 71 पूर्ण होतील तेव्हा एक स्वतंत्र गावच तयार होईल. त्या इमारतीच्या प्रमोटर्सचा असा दावा आहे की धिस विल बी ए सिटी विदिन ए सिटी. एका शहरातलं ते दुसरं शहर असेल. या प्रचंड इमारतीत घरे, ऑफिसेस, थिएटर्स, दुकाने, स्विमिंग पूल्स, हॉटेल असतील. कोणालाही खाली उतरून सिंगापूरच्या रस्त्यावर यावेच लागणार नाही अशी कल्पना वेगळीच वाटते ना. सिंगापूरला आमचे हॉटेल आहे टाई पॅन. हे 17 मजली 5 स्टार हॉटेल होते, अगदी गावाच्या मध्यभागी. सर्व खोल्या नेहमीप्रमाणे एअर कंडिशन. आमच्या खोलीत रंगीत TV, रेफ्रिजरेटर, रेडिओ होतात. शिवाय फ्रीजमध्ये मिनी बारही होतं. अर्थात त्यावर किमतीची लेबल्स लावलेली होती. खोली सोडताना त्या यादीप्रमाणे हिशोब करून कमी झालेल्या वस्तूंचे बिल चोख द्यावे असा व्यवहारही होता. या चोख व्यवहाराचा फटका आमच्या ग्रुपपैकी एकाला बसायची वेळी नंतर आली होती. तो बिचारा सरळ मार्गी दारूच्या थेंबाला न शिवणारा. त्याने फ्रीज 4 दिवस उघडलाही नसेल. पण खोली सोडताना त्याच्या फ्रीजमध्ये जो मूळ साठा होता त्यातून बऱ्याच बाटल्या कमी झाल्या आढळल्या आणि त्याला जवळजवळ 500 सिंगापूर डॉलर्सचे बिल आले. त्याने सांगितलं, मी काही घेतलेलं नाही तेव्हा बिल रद्द करा. मॅनेजर चांगले होते. त्यांना माहीत होते की कधी कधी हॉटेलचा नोकरवर्गसुद्धा हे उद्योग करतो. त्यांनी सांगितले की ही बिझनेस आधारचा आहे, तुम्ही बिल नका, फक्त ह्या व्हाउचरवर आमच्या हिशोबासाठी गिफ्ट म्हणून सही करा. आमचे ग्रस्त पुणेरी त्यात चित्पावून. त्यामुळे मग प्रश्न पैशाचा नाही, तो तत्वाचा आहे अशी त्यांनी सुरुवात केली. बहुधा मूळ गाव त्यांचं रत्नागिरीजवळ कुठेतरी असावं, कारण त्याचा शेवट लोकमान्य टिळकांच्या त्या सुप्रसिद्ध वाक्याप्रमाणे त्यांनी मी वस्तू घेतल्या नाहीत त्यामुळे मी बिल देणार नाही आणि सही करणार नाही असा केला. आमच्या टूर लिडरची किशोर पाखोडेची मोठी पंचायत झाली. हे ग्रस्त ऐकायला तयार नाहीत. मॅनेजरचे म्हणणेही रास्त होते. तो म्हणत होता, बिल तरी द्या, नाहीतर या व्हाउचरवर सही तरी करा. आमचा वकिलीचा व्यवसाय पडला. वकिली म्हणते की तडजोड आलीच. मग या वादात तडजोडी मी मागे कसा राहणार. त्यात डोक्यावरील केसांची संख्या कमी झाल्यामुळे दिखाऊ का होईना पोक्तपणा होतात. तो रुबाब का तरकरकर इंग्रज यांच्या जोरावर तुमचे राहू दे यांचे राहू दे या व्हाउचरवर टूर लीडर म्हणून किशोर पाखोडेंनी सही करावी असा तडजोडीचा प्रस्ताव मी मांडला. तो सुदैवाने संमत होऊन हा बाणेदार प्रसंग पार पाडला. ही वसाहत वसवताना सर रॅफल्स यांनी अशी दूरदृष्टी ठेवली होती की शक्यतो वेगवेगळ्या वंशाचे लोक वेगवेगळ्या विभागात राहावेत. यामुळे तेथे अरब स्ट्रीट आहे, चायना टाऊन आहे, कॉलोनियल हार्ट आहे आणि ज्याला लिटल इंडिया म्हणतात तो सेरेंगून रोडही आहे. पण या अनेकत्वातून एकत्वाचा धागा आहे आणि त्यामुळे जमातीत वादविवाद नाही. खरे तर आमच्या सातारची नगररचना सुद्धा अशीच जाणकारीने दाद द्यावी अशी आहे. शाहू महाराजांच्या काळात ही रचना झालेली आहे. आपण अजिंक्य ताऱ्यावर गेलो तर वरून उभ्या पेठा आणि त्याला काटकोनात आडवे बोळ असे अगदी आखीव दृश्य दिसते. पण आपल्याला घरचे कौतुक लांब गेल्यावरच जाणवते, हे खरे ना. सिंगापूर बेटातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे माउंट फेवर. आता या युल्याच्या टेकडीला माउंट म्हणणे म्हणजे खरे तर माउंट या शब्दाचा अपमानच आहे. त्यातून आपण सह्याद्रीच्या कुशीत राहणारी माणसे. त्यामुळे अशा लहान टेकड्यांना माउंट म्हणायला लागलो तर बहुधा सातारा जिल्ह्यातच 500-600 टेकड्यांना माउंट म्हणून गौरवावे लागेल. पण वासरात लंगडी गाय तसेच जेथे डोंगरच नाहीत तिथे हा माउंट गौरव योग्यच ठरला. या माउंट फेबरची उंची आहे 1000 फूट. समुद्र सपाटीपासून म्हणण्याचे कारण नाही, कारण सिंगापूर हेच मुळात समुद्र सपाटीला बसले, त्यामुळे तिथलाच तो माउंट आहे. या बेटाच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या या माउंटवरून संपूर्ण सिंगापूर आणि त्यातील टोलेजंग इमारत दिसतात. त्या मात्र चांगल्या. पलीकडच्या बाजूला सेंटोसा हे चिमुकले बेटही दिसते. ते बेट आणि माउंट फेबर यांना जोडणारी 1.5 किलोमीटर लांबीची केबल कारही आहे. माउंट फेवर स्वच्छता उत्तम आहे. भेळेचे कागद किंवा सिगरेटची थोटके इकडे तिकडे विखुरले दिसत असल्यामुळे जरा आपल्याला मात्र चुकल्यासारखं वाटतं. आपल्याकडचे पूर्वी अमृतांजन प्रसिद्ध होते तर सिंगापूरचा टायगर बाम. दोघा भावांनी तो तयार करायला सुरुवात केली. 72 रोगावर अक्षीर इलाज असे या बामचे स्वरूप होते. हा बाम अतोनात प्रसिद्ध झाला. त्या दोघांकडे प्रचंड उत्पन्नाचा ओघ सुरू झाला आणि तो आजही सुरू आहे. यातून त्यांनी समाजरोगाच्या भावनेतून टायगर बाम गार्डन ही उभी केली. मोठी गार्डन. विविध चिनी लोककथावर आधारित प्रसंगाची सिमेंट कॉन्क्रीटची प्रतीके हे या बागेचे वैशिष्ट्य.
या प्रतिकृत्या बोजड व आपल्याला बटबटीत वाटतील अशा आहेत. पण सिंगापूरच्या आणि चिनी व मलाई लोकात त्या अतिशय लोकप्रिय आहेत. कारण शेवटी कलात्मक दृष्टी व्यक्तिसापेक्ष असते, नाही का? राजस्थानची रंगसंगती आपल्याला फार भडक वाटते, पण त्यांना कदाचित आपली रंगसंगती फार मंद वाटत असेल. माउंट फेबरहून सेंटोसा बेटावर केबल कारने जाण्याचा अनुभव मात्र अवर्णनीय होता. खाली समुद्र आणि 1000 फुटावरून लहानशा केबल कारने जाताना आम्ही उगीचच कहो केबल गंजले वगैरे नाही ना असा प्रश्नार्थक चेहरा करून होतो. पण हाँगकाँगच्या केबल कारचा अनुभव पाठीशी असल्याने यात काळजीचे काहीच वाटत नाही असे आमच्या पत्नीने सांगितले. अतिशय मोठ्या प्रश्नावर माझे मत तिने मान्य करायचे व लहानसहान प्रश्नावर मी तिचे मत शिरोधार्य मानायचे असा आमचा करार आहे. आणि या करारामुळे आमचा संसार कसा बाई छान चाललाय असे तिचे मत आहे. आता मोठे प्रश्न म्हणजे काश्मीर प्रश्न, पंजाब, हिंसाचार, परकीय नागरिक संबंध धोरण वगैरे यात माझं म्हणणं ऐकलं जातं. गाडी नवीन घ्यावी का, मुलांना कोणत्या कॉलेज घालावे, कलर टी व्ही घ्यायचा का ब्लॅक अँड व्हाईट, हे लहान प्रश्न समजायचे आणि त्यात तिचे मत मात्र निर्णायक असा आमचा करार आहे. ही गोष्ट मात्र वेगळी. सेंटोसा बेटाचे क्षेत्रफळ असले सुमारे 9 चौरस मैल. पण स्वातंत्र्यानंतर सिंगापूरने प्रवाशांना आकर्षण वाटावे यासाठी या बेटाचा जणू कायाकल्प केला आहे. यावर 3 मैल लांबीची एका रुळावर चालणारी मोनोरेल आहे, पुण्याच्या छोट्या बुर्राणीसारखी. एकदा तिकीट काढले की वाटेत कुठेही उतरा व पोहून थोडं बघा आणि परत पुन्हा बसा असे राऊंड तिकीट आहे. सायकल स्वारासाठी हिरवळीहून जाणारा 4.5 मैलाचा सायकल ट्रॅक आहे. याच ठिकाणी एकावेळी 100 खेळाडू स्केटिंग करू शकतील अशी आशियातील सर्वात मोठी स्केटिंग रिंक आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी व आणण्यासाठी बीच रिसॉर्ट आहे, 1 ना 2. सगळ्यातून सूत्र एकच, आलेला प्रवासी कोणत्याही देशातला असो त्याला आनंद मिळालाच पाहिजे. या सगळ्यासाठी टुरिस्ट बोर्ड आहे. विशेष म्हणजे ते खरोखरच कार्यरत आहे. आपल्याकडे सुद्धा अनेक मंडळे महामंडळे आहेत, पण ती निष्ठावान कार्यकर्त्यांना विरंगुळा देण्यासाठी, काम करण्यासाठी नव्हे असा समज झाला तर तो वावगा ठरू नये. सिटी मॅप्स किंवा टुरिस्ट गाईड्स असं आम्ही गेल्या सर्व शहरात, विमानतळावर, हॉटेलात सगळीकडे त्या शहराचे नकाशे व महत्त्वाची स्थळे काय पाहाल, काय खरेदी करा, कुठे घ्याल, करमणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती देणारे गाईड्स फुकट उपलब्ध असतात. हॉटेलमध्ये असतात, चौकामध्ये असतात. तुम्ही ती उचलून वाचावी, बरोबर आपल्या देशात न्यावीत अशा अपेक्षेनेच ठेवली असतात. आपल्याकडे हे केव्हा होणार? अर्थात अशी सुरेख व रंगीत छपाईची गाईड्स व नकाशे फुकट ठेवले तर ती नोंद जनता बहुधा भेळेच्या गाडीवर व किराणा दुकानात रद्दी म्हणून वापरेल ही शक्यता जास्त. तरीसुद्धा नुसते टुरिस्ट प्रमोशनचा कंठशोष करायचा हाच आमचा स्थायी भाव झाला आहे का? सातारच्या परिसरात सुद्धा कितीतरी स्थळे पाहण्यासारखी आहेत. त्या स्थळांची व महत्त्वाच्या घटनांची माहिती आणि सुरेख पुस्तिका प्रसिद्ध केली व ती भले फुकट विकत दिली तरी केवढी सोय होईल, पण हे करणार कोण? सुंदर सातारा नुसता सुंदर नाही तर तो कर्तृत्ववान आहे, शौर्यवान आहे, पुण्यवान आहे. इथेच कर्मवीर झाले. कितीतरी नेते या जिल्ह्याने राष्ट्राला दिले. चाफळ, सज्जनगड, गोंदवले, पाली, पुसेगाव ही पुण्यक्षेत्रे आणि रयत शिक्षण संस्था ही ज्ञानक्षेत्रे घेतली. सौंदर्याने ओतप्रोत भरलेले महाबळेश्वर आमचेच, औंधचे अत्युत्तम वस्तुसंग्रहालय आमचेच. हे तुम्हा आम्हाला काही प्रमाणात माहीत आहे. आम्हालाही सगळं माहीत नाहीच, पण परगावातून, जिल्ह्यातून, परजिल्ह्यातून, परप्रांतातून, परदेशातून येणाऱ्या माणसांना ही माहिती कोण आणि कशी देणार? हे काम कोण करणार? हा खरा यक्ष प्रश्न आहे. कारण आपण सर्वजण आपल्या भोवती दिवा लावून घेण्यात मशगूल, तेव्हा स्वतःचा परीख सोडून बाहेर उजेड कसा पाडणार? मला मात्र विचार करता कधीतरी एका खिळखिळ्या झालेल्या जुन्या ट्रकच्या मागे लिहिलेले हे असंच चालायचं हे सुभाषित आठवलं. आधी इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.